नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटील आपलं यूट्यूब चॅनल NRP प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आज आलोय शिळीपाटा लोकेशनमध्ये आणि बरेच मला कमेंट होत आहे की सर घणसोली नियर बाय जर तुमच्याकडे चांगली प्रॉपर्टी असेल तर मला नक्की सांगा. सो याच्यामध्ये बघाल तर आता मी आलेलो आहे शिळीपाट्याला आणि खूप चांगलं लोकेशन आहे आणि खूप चांगल्या रेटमध्ये इथे प्रॉपर्टी मिळत आहे. बिकॉज की जे ऐरोली घणसोलीमध्ये 1 BHK अराउंड जातो 85 to 1 CRच्या आसपास. पण ज्यांचं बजेट नाहीये आणि ज्यांना 1 BHK आणि 2 BHK ची रिक्वायरमेंट आहे आणि घणसोलीपासून ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती ट्रॅव्हल करू शकतात. अशा लोकांसाठी खूप चांगला प्रोजेक्ट आहे हा आणि कनेक्टिव्हिटी वाईज खूप चांगला बेस्ट बेस्ट ऑप्शन आहे. बिकॉज इकडे तुम्हाला रेडी ऑप्शन्स आणि अंडर कन्स्ट्रक्शन ऑप्शन्स दोन्ही तुम्हाला ऑप्शन इथे मिळणार आहे. रेडीमध्ये पण रेट सेम आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा रेट सेम आहे. फक्त एक 2-3 लाखाचा फरक असणार आहे. पण ते ऑन टेबल बसल्यानंतर तुमचं निगोशिएशन ते लोक करून देतील. मित्रांनो, इथे तुम्ही बघाल तर कार्पेट खूप चांगले आहेत. कारण मी आता सगळे फ्लॅट्स बघितले. फ्लॅट्स एवढे स्पेशियस आहेत आणि चांगल्या बाल्कनी इथे प्रोव्हाईड केलेल्या आहेत. फ्लॅटची साईज बघाल तर तुम्ही बघाल तर इथे कार्पेट 1 BHK चालू होतो 452 पासून ते 400 450 500चं पण कार्पेट आहे 1 BHKचा. 500चा आपल्या नवी मुंबईमध्ये म्हणजे खारघर यासारख्या लोकेशनमध्ये किंवा कणसोली, ऐरोलीमध्ये तर तुम्ही बघाल तर 1 BHK 350-400 स्क्वेअर फीटमध्ये मिळतात आणि 2 BHKची कार्पेट तुम्हाला इथे 500 स्क्वेअर फीटची मिळतात. पण इथे तुम्हाला 1 BHK हे लोक कार्पेट तुम्हाला बघाल तर अराउंड 452 पासून ते 500-550चा कार्पेट तुम्हाला 1 BHK मध्ये प्रोव्हाइड करतात. म्हणजे विचार करा की यांचा फ्लॅटची साईज कशी असणार आहे, लेआउट कसा असणार आहे आणि किती स्पेशियस फ्लॅट असणार आहेत. सो मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांचे 1 BHK 2 BHK आणि 1 BHK 1 BHK ची जोडी अपार्टमेंटची व्हिडिओ तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. सो आपण एक शूट केलेला आहे चांगला व्हिडिओचा. तुम्हाला ते व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधूनच दाखवतो. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडला असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. डायरेक्टली डेव्हलपरचा कॉन्टॅक्ट आहे. तुम्ही डायरेक्टली डेव्हलपरशी कनेक्ट करून तुम्ही डायरेक्टली साईट व्हिजिटला जाऊ शकता. पिकअप ड्रॉप ऑल ओव्हर मुंबईमधून यांचा आहे. तुम्ही घणसोली, ऐरोली, कोपरखैरणे, खारघर या लोकेशनमध्ये जरी राहत असाल तरी तुम्हाला पिकअप ड्रॉप इथून मिळेल. व्हिजिट करा. आपली प्रॉपर्टी प्रॉपर व्यवस्थित बघा आणि बुक करा. प्रोजेक्ट येतो TMC अंडर ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला 24/7 वॉटर सप्लाय तर असणारच आहे. त्याचबरोबर 1 लाख स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला बघाल तर इथे यांनी वॉटर टँक प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे जरी कधी इन केस पाण्याचा प्रॉब्लेम झाला, 1-2 दिवस जरी पाणी नाही आलं
तरी पण तुम्हाला 3 दिवस पाणी पुरेल एवढा हे लोक तुम्हाला स्टोरेज देत आहेत, स्टोरेज टँक देत आहेत. त्याचबरोबर तुमच्या कुठल्याही रूम मध्ये तुम्ही बघाल ना, तर टाकीचं प्रोव्हिजन नाही आहे. म्हणजे याच्यावरून आयडिया येईल तुम्हाला की 24/7 तुम्हाला इथे वॉटर सप्लाय मिळणार आहे. सगळ्यात मेन की प्रोजेक्ट जो आहे, काही टावर जे आहेत ते G+7चे आहेत, काही टावर जे आहेत ते G+18चे आहेत. आणि सगळ्यात मेन की प्रोजेक्टचं नाव शिवनाथ हॅबिटेट आहे. आणि सगळ्यात मेन की इथे मुस्लिम अलाउड नाही आहे, सगळे हिंदू कम्युनिटी आहे. सो त्यानुसार तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि अगोदरच तुम्हाला आयडिया दिलेली आहे. प्रोजेक्ट खूप चांगला आहे. कल्याण श्रीफटा रोडवरतीच आहे, रोडला लागून आहे. आजूबाजूला पूर्ण तुम्ही बघाल तर रेसिडेन्शियल एरिया आहे, आजूबाजूला सगळे शॉप चालू आहेत. त्याचबरोबर इकडे तुम्ही बघाल तर जी-मार्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. दिवा स्टेशन तुम्हाला अगदी 3.5 किलोमीटरवरती असणार आहे. सेंट्रल लाईनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे मिळणारच आहे. त्याचबरोबर घनसोली स्टेशन तुम्हाला इथून हार्डली 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर म्हणजे बघाल तर तुम्ही एक 10 ते 12 मिनिटांमध्ये पोहोचू शकत नाही, पण 15 मिनिटांमध्ये नक्कीच पोहोचाल. ठीक आहे, बाय व्हेकल. त्याचबरोबर इथून NMTच्या बसेस खूप आहेत, जे प्रत्येक 15-15 मिनिटाला तुम्हाला इथून बसेस मिळतात. ज्याच्यामध्ये बघाल तर ज्या बसेस आहेत ते घनसोली स्टेशन, खारघर स्टेशन, त्याचबरोबर तुर्बे स्टेशन, तुर्बे नाका, त्याचबरोबर वाशी स्टेशनसाठी जातात, कोपरखैरणे स्टेशनसाठी जातात. आणि ऐरोलीसाठी पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे, कारण इथून ऐरोली कटई टनेल जो आहे त्याचं काम 75% झालेलं आहे. उर्वरित जे 25% काम आहे ते अजून काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला 1.5 ते 2 वर्षामध्ये ती सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळणार, जी ऐरोलीला सिमेंस कंपनी जी ती तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करणार आहे. ज्यांना मुलुंडला वगैरे कनेक्ट करायचं, मुंबईला कनेक्ट करायचं, तुम्ही त्या हायवेनी कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर बघाल तर बुलेट स्टेशनचं इथे काम चालू आहे. ऑलरेडी कल्याण श्रीफटा सर्कलच्या इथे तुम्ही बघाल तर बोगद्याचं म्हणजे टनेलचं काम ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. आणि ब्रिजचं सुद्धा बघाल तर 30% काम कंप्लीट झालेलं आहे. इथे ह्या लोकेशनमध्ये जो बघाल तर दिवा मानपाड रोडला यांचा स्टॉप असणार आहे. त्याचबरोबर नंतर सेकंड स्टॉप असणार आहे BKC मध्ये. महाराष्ट्रामध्ये टोटल 3 स्टॉप आहेत. सो बुलेट ट्रेनची तर कनेक्टिव्हिटी मिळणारच आहे. त्याचबरोबर मेट्रोची तुम्हाला इथे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मेट्रो नंबर 14 जे आहे तुम्हाला इथून डायरेक्टली काय करणार आहे की कल्याण टू कल्याण श्रीफाटा सर्कल, कल्याण श्रीफाटा सर्कल पासून ते डायरेक्टली घनसोली, घनसोली पासून ते डायरेक्टली तुम्हाला कांजूरमार्गला कनेक्ट करणार आहे. सो मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणारच आहे. त्यामुळे मोस्टली ज्या लोकांना घनसोलीमध्ये 1 BHK 2 BHK त्यांना त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही, त्यांनी खरंच मी तर सांगेन तुम्ही ट्राय करा श्रीफळाला. श्रीफळाला खूप चांगले प्रोजेक्ट हायराज टॉवरमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी मिळेल आणि चांगलं ॲप्रिशिएशन मिळेल. अशाच प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इकडे घर मिळेल. आणि इकडे बाल्कनी जशा पाहिजेत ना तुम्हाला, तशा बाल्कनी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ॲम्युनिटीजमध्ये बघाल तर स्विमिंग पूल, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, पार्टी हॉल या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि डेव्हलपर फक्त सांगतच नाही, तर ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल साईट व्हिजिटला आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे तिथे. सो खूप चांगलं मी तर बघितलं प्रोजेक्ट, मला खूप आवडला. त्यामुळेच मी व्हिडिओ शूट केलेला आहे याचा. सो तुम्ही सुद्धा बघू शकता. मी आता सुद्धा प्रोजेक्टमध्येच उभा राहून तुम्हाला तुमचं हे करतोय. त्याचबरोबर मी तुम्हाला एक व्ह्यू सुद्धा इथून शेअर करणार आहे. लोकेशनची पण आयडिया तुम्हाला देणार आहे. सो तुम्ही प्रॉपर व्हिजिट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे NRP प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन. अशाच नवनवीन प्रॉपर्टीविषयी मी इन्फॉर्मेशन आपल्या YouTube चॅनलवरती प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरी विषयी सुद्धा मी आपले व्हिडिओज आपल्या इथे आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करत असतो. तेही तुम्ही पाहू शकता. सो भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.